बघावी लागेल काय कोर्ट म्हणताय, पण त्या ठिकाणी एकच मागणी जी आहे की पात्र ओबीसी हा त्यांचा म्हणजे पात्र ओबीसीलाच प्रमाणपत्र मिळावे हा जो आग्रह आहे, हा जो त्यांनी मागणी केली आहे सरकारकडे, वडेट्टीवार, भुजबळ साहेब सर्व लोकांनी, तर पात्र ओबीसीलाच प्रमाणपत्र द्यावे हे काही वावगं नाही आहे. पात्र ओबीसीलाच प्रमाणपत्र दिले जातील आम्ही त्यांना आश्वस्त केलं आहे आणि पुढे आश्वस्त करतोय. चंद्रकांत दादावर गंभीर आरोप केलेले आहे. मकोकाचे आरोपी चंद्रकांत दादाच्या ऑफिसमध्ये बसतात, अशा पद्धतीचा धनगेकरांचा आरोप आहे. कसं पाहता तुम्ही? घायवळ पळून जाण्यात देखील चंद्रकांत पाटलांनी मदत केली. चंद्रकांत दादाचे संस्कार जर बघितले ना, 1% संस्कार ज्या लोकांनी आरोप केला त्यांच्यामध्ये नाहीये. चंद्रकांत दादा संपूर्ण जीवन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक संस्काराच्या माध्यमातून आपलं जीवन जगलेलं आहे. चंद्रकांत दादावर जे संस्कार आहे खऱ्या अर्थाने एक संस्कार असे आहेत की ते या महाराष्ट्रातल्या अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपलं जीवन हे संस्कारमय पद्धतीने जगलं आहे. ते कधी मकोका किंवा अशा कुठल्याही आरोपीला ते मदत करू शकत नाही, गायवडला तर करू शकत नाही, कारण चंद्रकांत दादाचा पिंडच नाहीये. चंद्रकांत दादाचा पिंड धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्य असणारा व्यक्तिमत्व आहे. या ठिकाणी संघाच्या कुशीत ते मोठे झालेले आहेत, ते त्या ठिकाणी विद्यार्थी परिषदेमध्ये मोठे झाले आहेत. त्यामुळं चंद्रकांत दादांना असं कोणी कटघळात करत असेल, कटघळात आणण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला चंद्रकांत दादा माहिती आहे. महाराष्ट्राच्या जनतेला चंद्रकांत दादांचा संपूर्ण इतिहास माहिती आहे. त्यामुळं यातनं काही होणार नाही. चंपोगिरीतून असे आरोप करतात का प्रसिद्धीसाठी? नाही, धनगेकर हे आता निवडणुकीत त्यांना जनतेने त्या ठिकाणी दाखवलंच आहे. निवडणुकीत ज्या पद्धतीने त्यांचा 2दा पराभव झाला. खरं तर मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही, पण चंद्रकांत दादा मात्र अत्यंत शिस्तप्रिय, अत्यंत इमानदार, संस्कारमय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते कुणाही मकोका आरोपीला किंवा या ठिकाणी कुठल्याही गायवड सारख्या लोकांना कोणताही मदत करू शकत नाही, हा माझा विश्वास. आनंदाचा शिधा यावेळेस मिळणार नाही अशी माहिती पुढे येते. काय वस्तू आता उद्या आमची कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आहे, तेव्हा या विषयावर चर्चा होईल. अनिल देशमुख यांनी आज एक अहवाल दिला आणि ते म्हटले की राजकीय दबावातून पोलिसांनी ते खोटे आरोप केले. फॉरेन्सिक अहवालामध्ये लिहिलं आहे की म्हणजे त्यांच्यावर हल्ला झाला असं त्यांचा दावा आहे. ना तर मला माहिती नाही, फॉरेन्सिक अहवाल जर असेल तर माहित पडेल कुठला फॉरेन्सिक अहवाल आहे, काय. मी त्याची तपासणी केली नाही किंवा मी बघितला नाही. पण ते जे म्हणतात आहे मूळ की 10 किलोचा गोटा मारला, 10 किलोचा गोटा समजा उमाटे ढोबळेवर कोवळेवर त्या ठिकाणी फेकला तर आपले काय हाल होतील. त्यामुळे 10 किलोचा गोटा होता, त्यांनी ते हल्ला झाला, हे जरा समजा पलीकडे आहे. त्यामुळं पोलिसांवर संशय घेण्यात काही फायदा नाही. आता ही संधी आहे की राजकारणाकरता केलेला हा एक स्टंटबाजी होती असा नम्रपणे अनिल बाबूंनी जर कबूल करून टाकलं हा विषय संपून जाईल. पोलीस अधीक्षकांवर आरोप करत कोर्टात जाणार असंही त्यांनी म्हटलं. पोलीस अधीक्षकांवर आरोप करत कोर्टात जाणार. त्यांना ती मुभा आहे, लोकशाहीमध्ये सर्वांना मुभा आहे. पण 10 किलोचा गोटा हा मारला, त्यात एवढूसा ते त्या ठिकाणी जखम झाली, यामध्ये संशय वाटते. पोलिसांनी आता ते अंतिम करतील आणि फॉरेन्सिक रिपोर्ट येईल तेव्हा समजेल. शेवटचा प्रश्न, शेवट झाली आहे, वीज थोडी नाराजी आहे, विरोधक ती तात्पुरती वीज दरवाढ असतं, इंधन समायोजन आकार लावतं. कधी कधी काही काळामध्ये त्या महिन्यामध्ये कोळशाचे रेट जर मार्केटमध्ये कमी जास्त वाढले, इंधनाचे रेट वाढले त्या काळात, तर तेवढ्या काळापुरती ती दरवाढ असतं, ती ऑटोमॅटिक रद्द होऊन जातं. त्यामुळे फार नाराज होण्याची गरज नाही. ही एका काळापुरतं असतं ज्या दिवशी इंधन महाग झालं. आता ते पुन्हा रेग्युलाइज होऊन जाईल आणि पुढच्या काळामध्ये तर माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विजेच्या दरवाढीबद्दलचा एक छान या ठिकाणी MERC ला प्रस्ताव दिला आहे की 2029 पर्यंत 50% रेट येतील, इतका चांगला प्रस्ताव MERC मंजूर केलेला आहे. मला वाटतं या राज्यामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी वीज खात्यामध्ये म्हणजे उद्या जे 12 रुपये रेट वीज होणार आहे ती 6 रुपयामध्ये मिळणार आहे असा MERC प्रस्ताव मंजूर केलेला आहे. 2029 पर्यंत या राज्यामध्ये विजेचे दर 50% असतील असं या ठिकाणी आपल्याला MERCच्या माध्यमातून आपलं टेरिफ पिटिशन मंजूर झालं. शेवटचा प्रश्न असा आहे, M-SAND लागू झालेली आहे, क्रशर जे आहे 50 क्रशर प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागू करण्यासंदर्भामध्ये लायसन्स मिळणं मार्ग मोकळा झालाय. तस्करी असेल किंवा पर्यावरणाचा विषय आहे, M-SAND हे लोकांना मिळू लागेल, क्रशर सुरू होणार आहे. M-SAND अत्यंत चांगला पर्याय नदीच्या वाढूला आहे.
नदीची वाळू तस्करी करणे, पर्यावरणाला ऱ्हास करणे, त्याऐवजी एम सँडचे क्रेशर आता आम्ही अलाव केलेले आहे. एका जिल्ह्याला 50 क्रेशर दिलेले आहे. काही सुधारणा एम सँड लावणारे जे उद्योगपती आहे त्यांनी सुधारणा सरकारला दिल्या आहे. उद्या परवा आम्ही सुधारणेचा नवीन GR काढतो आहे आणि या राज्याला पुढच्या काळामध्ये हे राज्य कृत्रिम वाळूवर असेल, नदीच्या वाळूवर अवलंबून राहणार नाही, ही त्या ठिकाणी शासनाची पॉलिसी आहे.